नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसांनी व्हिडिओ शूट करत आहे. तर कसे आज सर्व. तर आज आमच्या गावामध्ये कुणबी शाखा आंबो पोंशी आयोजित 10वी 12वी यांचा गुणगौरव समारंभ आणि पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. तर हे 5वं वर्ष आहे. तर तिथे जस्ट आपण आता जात आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल कशा प्रकारे हा कार्यक्रम साजरा होतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आपण आता जस्ट आहोत वरची गडशेवाडी येथे. हा रोड जातो तिथेच आहोत. गावाकडचा निसर्ग पाहू शकता. श्रावण महिना सुरू आहे आणि सर्वत्र हिरवागार असा निसर्ग पाहायला मिळतो. आणि इकडे आपले कोकणातील नवीन घर पाहायला मिळत आहे. काम सुरू आहे आणि या रोडच्या पलीकडे आहे खालची गडशेवाडी आणि ही इथून एक पाखाडी जाते. ती जाते डायरेक्ट वरची जुवलेवाडी इकडे. आणि या ठिकाणी पाहू शकता हा रोड जातो माखजन इकडे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आज हा कार्यक्रम आहे गणपत गोटेकर यांच्या घरी. तर गणपत गोटेकर म्हणजे खालची गडशेवाडीत त्यांचं घर आहे. तिथेच आपण जस्ट जाणार आहोत. पाहूया कार्यक्रमाला कोणकोणती मंडळी आली आहेत आणि काय तयारी सुरू आहे ते तिकडे जाऊन पाहूया. तर चला पाहू शकता रोडच्या डाव्या साईडला इकडे वरची गडशेवाडी आहे. इकडे वरची गडशेवाडीचे सभागृह पाहायला मिळते. या साईडला वरची गडशेवाडी आणि तिकडे आहे मधलीवाडी म्हणतात. तर चला इकडे आहेत भाईजे यांची घर आहे सर्व पाहू शकता. इकडे अशा प्रकारे गावाकडचा सीन आपल्याला पाहायला मिळत आहे. ग्राम शाखा आंबो पोंशी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी. रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता विद्यार्थी गुणगौरव सोहळा श्री गणपत गोटेकर यांच्या निवासस्थानी आयोजित केलेला आहे. तरी गावातील सर्व विद्यार्थी व पालक यांना लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री प्रभाकरजी धनावडे साहेब कुणबी युवा नेते, तसेच माननीय श्री संजय बेंद्रे साहेब बळीराज सेना नेते, शाखा अध्यक्ष संगमेश्वर, तसेच रमेश कानवडे बळीराज सेना उपनेते, तसेच माननीय दत्ताराम गोगरे साहेब बळीराज सेना संघटक मुंबई, माननीय श्री कृष्णाजी सोमा धुलक यांच्या हस्ते या सर्व नेत्यांचं आम्ही पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार करत आहोत. सगळ्यांनी कायमच्या गतीनं स्वागत करायचं आहे. त्यामध्ये कॉम्पिटिशन लावली आणि त्याच्यामध्ये तेव्हापासून या मुलांमध्ये टक्केवारी वाढलेली आहे. बरोबर की नाही. असा एक मोठा कार्यक्रम आपण मागजनमध्ये पुढच्या वर्षी घेण्याचा प्रयत्न करू. पण तुम्हाला सगळ्यांना घेऊन, कारण तुम्ही मुंबईवरून येऊन कार्यक्रम होणार नाही. आपल्याला तिथं 200-400 लोक पाहिजे. बरोबर की नाही. आम्ही सगळी मुंबईकर येऊ आणि त्याचा जो काय लागेल आपल्या विद्यार्थ्यांसाठी आहे, आपल्या लोकांसाठी आहे, आपली विशेष कोणी काय प्राधान्य आपल्या विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थी जात आहे, त्याचा आपण गौरव केला तर ते अजून कुठेतरी दुसरा विद्यार्थी त्याची तयारी करतो. तर तुमच्या या शाखेला घेऊन साहेब, त्या शाखेला घेऊन आपण तो एक कार्यक्रम करू. बरोबर की नाही. मित्रांनो, आपण गणपत गोटेकर यांच्या पाठच्या दरवाज्यामध्ये आलो आहोत. मागील परिसर पाहू शकता. कोकणातील घरांमागील परिसर आणि नारळीची बाग इथे पाहायला मिळते. पाहू शकते या ठिकाणी.
आपण आहोत खालची गडशेवाडी येथे आणि इकडेच आपल्याला कोकणातील कौलारू घरे पाहायला मिळतात. इकडे आहेत निलेश इंजले यांचं घर, पाहू शकता कशा प्रकारे आहे आणि समोरच भात शेती पाहायला मिळते. तर अशा प्रकारे जस्ट वातावरण देखील भारी झालेलं आहे, पाऊस गायब झालेला आहे आणि इकडे आपल्याला कौलावर घरं आणि मागील परिसर पाहायला मिळतो आणि इथेच जेवण वगैरे बनवायचं काम सुरू आहे. चला दाखवतो. बस बस बंद. या ठिकाणी पाहू शकता अभिजित मांडवकर जेवण करताना. काय भाजी आहे? काय आज आयटम काय काय जेवायला? आज काबुली चना, बटाटा, वांग, भाजी, डाळ आहे, पोळी. सकाळी नाश्ता एक नंबर झाला होता. सकाळी नाश्ता रवा, शिरा. तुम्ही केला होता शिरा? होय. एक नंबर. पाहू शकता जेवण रेडी आहे, गरम गरम. त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच मी याला विनंती करेन की त्यांनी दीप प्रज्वलित की त्यांनी दीप प्रज्वलित करायचं आहे. उपाध्यक्ष माननीय साहेब यांना विनंती करेन त्यांनी दीप प्रज्वलित करायचं आहे. ते दीप प्रज्वलित करण्यासाठी यायचं आहे, प्रज्वलित करण्यासाठी यायचं आहे. हा दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम नाही तसं कांगडे साहेबांना विनंती करेन की त्यांनी बळीराजा शेतकरी बळीराजा यांच्या प्रतिमेला पुष्पहार करायचा आहे. सर्वांनी टाळ्या. तसेच माननीय सुशील राजे यांना मी विनंती करेन पुष्पहार करायचा आहे. तसेच माननीय तसेच माननीय डॉक्टर साळवी व्हायचं आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. राजाराम कैलासाचे राजाराम बारकाजोरे तसेच आपल्या या गावचे गावकर गोविंद पकडे यांचं काल सर्वांना तसेच गावातील ज्ञात अज्ञात व्यक्तींना आपण दोन टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. तसंच डोंबर गावचं लांबे माननीय कृष्णाजी निळक यांचा सत्कार माननीय सुशीलजी गायकसाहेब यांना विनंती करून शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. धन्यवाद साहेब. नवनिर्माण याला विनंती करेन पुष्पगुच्छ याला विनंती करतो. कुंभी शाखेचे अध्यक्ष कृष्णाजी भोरे यांना विनंती करेन की साक्षी संदीप मांडवकर यांना सन्मान पत्र आणि पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सन्मानित करायचं आहे. या सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे.
तसेच सृष्टी अजित बेगडे हे कृष्णाजी भाईचे यांना विनंती करेल की त्याने पुष्पगुच्छ आणि प्रशस्ती पदक देऊन सन्मानित करायचंय. सृष्टी अजित बेगडे. सानिया प्रशांत दिलक यांना प्रशस्ती पत्रक. समृद्धी सीताराम भोयर. %85 मार्क्स मिळवून आपला हा विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे. मी शंकर महाराज यांना विनंती करून की त्याने या विद्यार्थ्याला सन्मानित करायचं. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा अंबापूरशी यांच्या विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी सर्व मुलांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी पार पडत असतो. या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आपल्या शाखेचे अध्यक्ष कृष्णाजी जोडे साहेब, तसेच या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे नाना कांगणे, तसेच उपस्थित गावातील या संघातील सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित सर्व त्यांचा या ठिकाणी गुणगौरव झाला अशा सर्व या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी वर्ग यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. खरंच हा कार्यक्रम दरवर्षी शाखेकडून या ठिकाणी संपन्न होत असतो. एक मुलांना छोटीसा आशीर्वाद किंवा पाठीवरती थाप म्हणतो, एक नक्कीच चांगलं प्रोत्साहन देण्याचं कार्य संघाकडून या ठिकाणी होत असतं. आणि खरंच एक या ठिकाणी मुलींची संख्या जास्त आहे आणि खरंच मुलींना एवढं सांगायचं वाटेल की खरंच त्यांना आज या शासनाकडून एक संधी म्हणजे एक उच्च शिक्षण घेण्याची एक मोफत शिक्षण या मुलींना उपलब्ध आहे. म्हणजे कोणत्याही डिग्री असेल किंवा डॉक्टर असेल, MBBS म्हणजे कोणतीही डिग्री असेल तर मुलांना मोफत शिक्षण मुलींना या ठिकाणी या शासनाकडून मिळत असतं. म्हणजे मिळण्याची सोय या ठिकाणी केली आहे. तसेच या ठिकाणी जे आपले मला वाटतं या ठिकाणी कदम त्याला 85% मार्क या ठिकाणी खरंच म्हणजे या खेडेगावातून एक चांगले विद्यार्थी या ठिकाणी चांगले मार्क घेऊन पास होत असतात. पण त्यांच्या पुढे मार्गदर्शन खरंच एक बहुजन समाजाचा विचार केला तर बहुजन समाजाला मित्र हो शिक्षणापासून कसं लांब ठेवता येईल याचा प्रयत्न केला जात आहे. एक राष्ट्रीय शिक्षण योजना म्हणून केंद्र शासनाने आणण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेमध्ये याचा आपण कधी अभ्यास केला नाही, कोणाला माहिती नाहीये. असे जे हे स्लो पॉयझनिंग आहे त्या स्लो पॉयझनिंग हे समाजामध्ये पसरवत जातं आणि हळूहळू हा जो बहुजन समाज आहे, आपण सर्वसामान्य आहोत, यांना शिक्षणापासून कसं बाजूला केलं जाईल. शाळा, प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील, या बंद केल्या जाणार आहेत आणि एकाच ठिकाणी हे शिक्षण दिलं जाईल, हे खाजगी स्वरूपाचं असेल. आज आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये जाताना आपल्याला फुकट शिक्षण आहे, आपल्याला कुठची फी भरावी लागत नाही. पण यानंतरचा जो काळ येणार आहे जर ते खाजगी संस्था असेल, खाजगी शिक्षण असेल तर त्यामध्ये पैसे भरूनच ऍडमिशन घेतले जाईल आणि ज्यांची परिस्थिती आहे त्यांना ते शिक्षण मिळेल, ज्यांची परिस्थिती नाही ते शिक्षणापासून वंचित राहील. मोलमजुरी करावी लागेल, कोणाला तरी घरकाम करावं लागेल, कोणाला तरी दारात जाऊन काहीतरी करावं लागेल, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. याचा आज आपण ह्या युवा पिढीला विचार करण्याची गरज आहे. आता आमच्या कदमला 85% मार्क्स मिळवले, 10वी मध्ये 85% मार्क्स मिळवले, तुला 12वी मध्ये सुद्धा 90 पर्यंत असेल, 80 पर्यंत असेल. पण यापुढचं शिक्षण, या शिक्षणामध्ये आपण टक्केवारीमध्ये जिंकत नाही. जय कुणबी. जय कुणबी. आता आपला नेहमीप्रमाणे नियोजित कार्यक्रम झाला. आपण बोलवलेले प्रमुख पाहुणे त्यांची आपल्याला भाषणं झाली. त्याच्यामध्ये
सुशील पाहिजे. नाना कागणे यांनी सांगितलं की आपल्याला या मुलांसाठी नाही तर सगळ्या समाजासाठी सांगण्याची गरज आहे. समाज जागा झाला पाहिजे, पण माझ्यामध्ये आता होते समाज जागा होतच नाही. ते म्हणजे मार्गदर्शन कोणाला करायचं. जाहीर करतो की हा कार्यक्रम इथे संपलेला आहे. धन्यवाद. पण कोणी जेवल्याशिवाय जायचं नाहीये. मी पाहुण्याला पण विनंती करेन की कोणी जेवल्याशिवाय जायचं नाही आणि तुम्हाला आम्ही जेवल्याशिवाय सोडणार नाही.